पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला आहे। पर्यटकांवरील या हल्ल्यात राज्यातील 3 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला तर 2 जण जखमी झाले आहे। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी हल्ल्याच्या काही मिनिटांआधी हे सर्व पर्यटक पहलगामहून सुरक्षित ठिकाणी निघाले होते। सध्या हे सर्व पर्यटक श्रीनगर आणि पहलगामच्या हॉटेल्समध्ये सुरक्षित आहे। अमरावतीच्या पर्यटकांमध्ये मंगला बोडके, छाया देशमुख, नीता उमकर, चंदा लांडे, सारिका चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश आहे। या पर्यटकांनी सांगितलं की जेव्हा ते सर्व जण घटनेच्या ठिकाणापासून काही अंतरावर होते आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला। अमरावतीचे पर्यटक सुखरूप असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये आनंद आणि समाधान आहे। या हल्ल्यात निष्पाप लोकांच्या मृत्यूबद्दल सर्वांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असलं तरी अमरावतीतील 36 पर्यटकांची सुरक्षितता ही दिलासादायक बाब आहे। आम्ही जम्मू काश्मीरला आलो आणि तिथून आम्ही पहलगामला गेलो आणि त्या ठिकाणी अशी घटना झाली की म्हणजे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आमच्यासोबतचे जे 11-10 जण होते ते वर गेले आणि मी खाली राहिली कारण की माझी तब्येत चांगली नव्हती आणि मला बीपीचा प्रॉब्लेम आहे, हार्टचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे मी जाऊ शकली नाही। आणि त्या ठिकाणी मग आम्ही परत इकडे यायला लागलो समोर, तर त्या ठिकाणी असे हल्ला झाल्यामुळे सुद्धा मी खूप घाबरलेली आहे। आमच्यासोबत 3 मुली आहेत, काही लेडीज आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तिथल्या अमरावतीतल्या खासदार आणि आमदार या लोकांना मी विनंती करते की आम्हाला सुरक्षा प्रदान करावं, इथून आम्हाला घेऊन जा। माझी तब्येत खूप खराब झाली, रात्रीसुद्धा माझी तब्येत बिघडली होती, पण इथल्या हॉटेलमधल्या मालकाने मला डॉक्टर आणून काही औषध उपचार केले आणि तरीही माझी तब्येत अजूनही मी घाबरलेलीच आहे। माझी मुलगी पण घाबरलेली आहे की आणि लहान मुलंसुद्धा घाबरले आहेत। आम्हाला इथून लवकरात लवकर काढण्याचा हा प्रयत्न करावा। ऋषभ माडगे यांच्यातर्फे 26 पॅसेंजरला घेऊन काश्मीर यात्रेसाठी आलो होतो। आज आम्ही पहलगाम येथे आहोत। काल जो इथे आतंकवादी हमला झाला त्याचे आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार आहोत। आता सध्याच्या परिस्थितीत आम्ही इथे हॉटेल हिमालया रिसॉर्टमध्ये थांबलो आहोत। सध्या आम्ही सर्व सेफ आहोत।